आज आपण आलोय पाषाणमध्ये सोमेश्वरवाडी येथे ग्राम संस्कृती उद्यान बघण्यासाठी. तर हे उद्यानाचा प्रवेशद्वार आहे. इथे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे वरती. आणि प्रौढांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 30 रुपये, 3 ते 12 या एज ग्रुपमध्ये पण 30 रुपये घेतात. तर इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन आपण करायला हवं. पुतळे स्टार्टिंगलाच दिलेले आहेत. इथे काही प्रतिष्ठितांची नावं ज्यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलेलं होतं. राज ठाकरे साहेबांचे नाव आहे इथे. वर गणपती बाप्पाची मूर्ती आणि या द्वारातून आपण प्रवेश करतो. हा आहे फ्रंट सेक्शन उद्यानाचा. इथे तुम्ही बघू शकता की बैलगाडी आणि वटपूजा वगैरे असे पोस्टर्स लावलेले आहेत. पोस्टर्स नाही आहेत ऍक्च्युली हे. इथे ठिकठिकाणी पुतळेही लावलेले आहेत. तर गावामध्ये ज्या काही गावाचे जे घटक असतात, उदाहरणार्थ आता वैद्य, तर इथे तुम्ही बघू शकता की त्यांच्या घराचा जो सेटअप आहे तो इथे प्रॉपर बनवलेला आहे की वैद्य आणि त्यांचे सहकारी एका रुग्णाची सेवा करत आहेत असं इथे दिसतंय. नंतर पूजा, जिथे गुरुजी घरामध्ये येऊन पूजा करतात, असा एक सेटअप इथे बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की ठिकठिकाणी भरपूर मूर्त्या आहेत. आता इथे गारुडी दिसतोय, नागपंचमीची सापाची पूजा करताना दिसत आहेत. इथे मुले काही खेळ खेळत आहेत, काही लोक बसले आहेत. आणि हे जे भिंतीवर जे चित्र तुम्हाला दिसत आहेत ते ऍक्च्युअल मध्ये चित्र नाही, ते असं एम्बॉसिंग केलेलं आहे. ते थोडंसं 3D सारखं बनवलेलं आहे त्यांनी. इथे ज्योतिषीच्या घराचा सेटअप बनवलेला आहे. इथे आहे सोनार. इथे सावकारच्या घराचा सेटअप आहे, जो पैशांची देवाणघेवाण करत असे. इथे तुम्ही बघू शकता पैसे मागायला आलेले लोक, मुनिमजी आणि सावकार, असा पूर्ण एक सेटअप बनवलेला आहे. वासुदेव किराणा मालाचं दुकान हे पण आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला आयडियली एका गावामध्ये सापडतील अशा पूर्ण गोष्टींचा इथे सेटअप बनवलेले आहेत. पारावर बसलेले लोक गप्पा करताना. गावातील मंदिर. आणि मंदिराचं बांधकाम दुसऱ्या घरांच्या पेक्षा वेगळं बनवलेलं आहे, याची काळजी घेतलेली आहे. वारीची संकल्पना इथे आहे. तेलाचा घाणा, जिथे तेल बनवलं जातं. सूतकताई, जिथे कापड बनवतात. हे आय थिंक गवळ्याचं घर आहे आणि इथे आहे शिंपी. हे कपडे खरे आहेत, पण जे काही कपडे या पुतळ्यांना घातलेले आहेत ते ऍक्च्युअल मध्ये कपडे नाही आहेत.
ते सिमेंटपासून बनवलेलं आहे. इथे आहे पंचायत, जिथे न्यायनिवाडा होतो. इथे लहान मुलं खेळताना. कासार म्हणजे बांगड्या बनवणारा आणि भरणारा माणूस, यांचे हे एक सेटअप बनवलेलं आहे. इथे आहे गावातली शाळा. इथे मुलं काहीतरी खेळतात. आय थिंक इथे एक लग्नाचा सेटअपही बनवला आहे, जिथे प्रॉपर लग्न चालू आहे. वराडी आहेत, फोटोग्राफर आहेत, बँड आहे, सगळंच आहे. इथे शाळा, पारावर गुरुजी मुलांना शिकवत आहेत. इथे एक छोटं मंदिर. इथे आतमध्ये एक मंदिर आहे उद्यानाच्या, पद्मावती देवीचं मंदिर. देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललोय आता. कडक लक्ष्मी. अत्तर विकणारे लोक, शिल्पकार, गावातली जनावरही इथे आहेत. आणि बाकी तुम्ही बैल वगैरे बघू शकता. काही ठिकाणी वेगळे वेगळे प्राणीही दिसतात. आता इथे बकरी दिसते. हे आहे हलवायाचं दुकान, जिथे मिठाया बनवल्या जातात. पाथरवट. आणि रोजगार हमी. इथे प्रत्येक व्यवसायाची जी इन्फॉर्मेशन आहे ही त्या प्रत्येक बोर्डवर दिलेली आहे. इन केस तुम्ही जर व्हिजिट केलं तर तुम्ही ते वाचू शकता. इथे व्हिडिओमध्ये मे बी तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्ही पॉज करून बघू शकता, पण व्हिजिट करून तिथे प्रत्यक्षात जाऊन वाचलेलं खूप चांगलं राहील. तुम्ही बघू शकता गार्डनमध्ये एवढी काही गर्दी नाहीये. म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा फक्त आम्हीच लोक होतो, 4-5 जण. आणि त्यामुळे जास्त काही गर्दी नसते. शनिवार रविवार मध्येही जास्त गर्दी नसते इथे. आता इथे काही जंगली प्राणी आहेत. वाघ, सिंह, गेंडे, असं लहान मुलांना जे बघायला छान वाटेल अशाही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. झेब्रा, माकडं वगैरे. आता इथे आहे पाटीलवाडा. गावच्या पाटलाचा वाडा इथे बनवलाय, ज्यामध्ये ऍक्च्युली तुम्ही एंट्री करू शकता.
आणि त्यांच्या घराची ठेवण कशी होती किंवा कुठले पोर्शन्स काय होते हे तुम्ही बघू शकता. इथून आत गेल्यानंतर या साईडला गायी आहेत. त्या आतमध्ये एक रूम, आणि इथून आत गेल्यानंतरही एक गोठा आहे. पाटील वाड्यातून बाहेर आल्यानंतर आपण परत मेन रोडला लागलो आणि ते अजून काही दुसऱ्या व्यवसायांचेही सेटअप्स आहेत. गादी बनवणे, खाटीक, पिंजारी, असे वेगळे वेगळे व्यवसाय इथे आहेत. आता तांबट, काही ठिकाणी वारली पेंटिंग्स केलेले आहेत. दोर बनवणारे लोक. आता चालता चालता ही एक झावळी पडली जी भयंकर वजनदार होती. तिचा खूप जोरात आवाज झालाय आणि असं 3 वेळा झालं तिथल्या तिथे 10 मिनिटांमध्ये. इथे तुम्ही बघू शकता खाटीक, सांबार, बुरुड, आय थिंक कुंभार, अशा प्रत्येक व्यवसायांच्या लोकांचे सेटअप बनवलेले आहेत. आणि इथे प्रत्येक काही ठिकाणी असे नावही लिहिलेले आहेत जे उद्यानवाल्यांनी बनवले नाही आहेत, व्हिजिटर्सने केलेले दिसत आहेत असे. तर आता इथून चालू होतो या उद्यानाचा आठवडे बाजार. तर आता इथे कुस्तीचा सेटअप आहे. तुम्ही बघू शकता इथे भरपूर मूर्त्या आहेत. आणि आठवडे बाजाराच्या मध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात, उदाहरणार्थ इथे तमाशा आहे किंवा भाज्या वगैरे विकण्यासाठी आलेले लोक, असे पूर्ण सेटअप या सेक्शनमध्ये बनवलेले आहेत. काही ठिकाणी मच्छी विकणारे लोक तेही आहेत. ओव्हरऑल मला असं वाटतं की 500+ तरी मूर्त्या असतील इथे. आणि मूर्त्या ही पीओपीच्या नाही, प्रॉपर सिमेंटमध्ये बनवलेल्या मूर्त्या आहेत. त्यामुळे 10 वर्ष झाले आणि अजूनही त्यांचे कलर गेलेले नाही आहेत, अजूनही त्यांची पडझड झालेली नाही आहे, कुठल्या मूर्त्या डॅमेज झालेल्या नाही आहेत. आणि लोकांना आतमध्ये जाऊन एंट्री नाही आहे इथे कुठेही. ते पूर्ण सेक्शन बंद आहे, त्यामुळे थोडंसं मेंटेन राहिलेलं आहे चांगलं. इथे एक विहीर आहे आणि इथून आपलं गार्डन संपतंय. आणि तुम्ही जर व्हिजिट करायचं असेल तर पाषाणमध्ये ग्राम संस्कृती उद्यान म्हणून सर्च करा सोमेश्वरवाडीच्या इथे, आणि तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.